शिवसेनेची यादी उशिरा गेल्यानं नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। नगरविकास खात्यासाठी शिंदे आग्रही असल्याची माहिती। रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला। उद्या 15 डिसेंबरला नागपूरच्या राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार। अंतिम शिक्कामोर्तबासाठी मंत्रिमंडळाची यादी दिल्लीत भाजप श्रेष्ठींकडे। दुपारपर्यंत दिल्लीत शिक्कामोर्तब होणार। भाजपच्या यादीत प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाव्य मंत्र्यांना फोन करणार असल्याची माहिती। शपथविधीला उपस्थित राहण्याची देणार सूचना। 1991 नंतर पहिल्यांदाच नागपुरात होणार मंत्र्यांचा शपथविधी। नागपूरच्या राजभवनात शपथविधीची तयारी सुरू। महायुतीतल्या पक्षांकडून एकमेकांच्या विरोधातील फाईल बाहेर येण्यास सुरुवात। नागपूर अधिवेशनात स्फोट होईल, संजय राऊतांचं सूतोवाच। आदित्य ठाकरे आज दादरमधल्या हनुमान मंदिराला भेट देणार। 80 वर्ष जुन्या मंदिराला रेल्वे प्रशासनाकडून पाडण्याची नोटीस। रेल्वे प्रशासनाविरोधात भाविकांचा संताप। बीडच्या वडवणीमध्ये बंदची हाक। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा निषेध। गुन्हा मागे घेण्यासाठी तहसीलदारांना दिलं निवेदन। हिंगोलीत 43 महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवल्याचा धक्कादायक प्रकार। बेड उपलब्ध नसल्यामुळे महिलांना जमिनीवर झोपवलं। बाळापूर ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार। घाटकोपरच्या रमाबाई पुलावरती क्रेन कोसळली। क्रेन कोसळल्यामुळे एक दुचाकीस्वार जखमी। महामार्ग वाहतुकीसाठी 6 तास बंद। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत। माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रकाश सोळंके आणि राहुल आवाडे फडणवीसांच्या भेटीसाठी आलेत। राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असून महायुतीच्या यादीवर आज शिक्कामोर्तब होणार आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपद कुणाला मिळणार याची यादी दिल्लीत पोहोचली आहे। या यादीवर आज हायकमांडकडून शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे शिवसेना मंत्र्यांची त्यांनी यादी दिली। दरम्यान शिंदेंच्या मंत्र्यांची यादी उशिरा दिली गेल्यामुळे नागपुरात शपथविधी होणार आहे। महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार आता 15 डिसेंबरला नागपुरात होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली। मुंबईऐवजी नागपुरातच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळाली आहे। उद्या नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करून शपथविधीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देतील। बहुमत असूनही मंत्रिमंडळ विस्तार नाही, मलाईदार खात्यांसाठी महिनाभर विस्तार केला नाही अशी टीका संजय राऊतांनी केली। भाजपला मंत्री ठरवण्यासाठी दिल्लीत जावं लागतं असा घणाघात राऊतांनी केला। मंत्रिमंडळ विस्तार कुठेही करा, आम्हाला काहीही देणं घेणं नाही। सरकार आल्यानंतर आम्हाला सोयाबीन, कापसाला भाव हवाय, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हवी अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली। भाजपला शिवसेनेनं हिंदुत्व शिकवलं। भाजपच्या लोकांना बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं असं खासदार संजय राऊत म्हणाले। भाजप म्हणजे हिंदुत्वाचा बाप बनले का असा सवाल राऊतांनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूर सज्ज आहे। नागपूर विमानतळापासून फडणवीसांच्या धरमपेठ निवासस्थानापर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून यंदा जवळपास 7,500 वर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात ठेवण्यात आलंय। सोमवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरावली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड होणार आहे। पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती। विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात राष्ट्रवादीचा भव्य मेळावा होणार आहे। या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबतच अनेक नेते उपस्थित राहतील। विदर्भातील आमदारांचा सत्कार केला जाणार आहे। राज ठाकरेंनी पुण्यातल्या नेत्यांना महापालिकेसाठी बैठकांना सुरुवात करण्याचे आदेश दिलेत। पुणे शहरातील मनसे कार्यकर्त्यांची बैठक झाली असून त्यात प्रभागनिहाय माहिती घेऊन महापालिकेच्या तयारीला लागण्याच्या सूचना करण्यात आल्यात। वर्ध्याच्या देवळी मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश बकान यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत विकास कामांचा शुभारंभ केला। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शशांक घोडमार यांनी रस्ते, पाणी, रोजगाराचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली।
निवडणूक काळात सामान्य नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी याची आठवण करून देण्यासाठी वर्ध्यात किसान अधिकार अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सरकारला निवेदन देत मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते अविनाश काकडेंनी दिला. कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांची कराड येथे शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ 4 तालुक्यात विभागला गेला असून प्रत्येक महिन्याला जनता दरबार होणार असल्याची माहिती दिली. अमरावतीत 3 दिवसांपासून एनआयची टीम तळ ठोकून आहे. आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी त्या संशयित तरुणाची चौकशी होणार आहे. मुंबई पालिका घनकचरा व्यवस्थापनावरती आता कर लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. पालिका घनकचऱ्यासाठी वेगळा कर आकारत नव्हती, मात्र पालिकेच्या उत्पन्नात घट झाल्यानंतर येत्या आर्थिक वर्षापासून हा कर लावला जाण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागानं सर्व शाळांसाठी काढलेला आदेश वादग्रस्त ठरलाय. शालेय सहलींसाठी आता फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचाच वापर करावा अशी सक्ती करणारे आदेश जारी केल्यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराड यांच्यावर राजकीय द्वेषापोटी गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज बीडच्या वडवणी शहरात कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात येतोय. यावेळी वाल्मिक कराड समर्थकांनी पायी रॅली काढून घोषणाबाजी केली. द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातच मागील 4 ते 5 वर्षांपासून द्राक्ष लागवड कमी क्षेत्र होत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे राज्यातील सुमारे 50,000 एकरावरील द्राक्ष लागवड कमी झाल्याची माहिती संघटनांनी दिली आहे. इंदोरमधील साखर व्यापाऱ्यांची 2,61,00,000 फसवणूक केल्याप्रकरणी मितेश नहाटा याला अटक करण्यात आली. तर ठाकरे गटाचे उपनेते साजन पासपुते अद्यापही फरार आहेत. धाराशिव भूम तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन चांगलाच गोंधळ घातला. महावितरणनं वीज पुरवठा खंडित करण्याचा कोणताही टाइम टेबल लावलं नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील पिकं जगवण्याची मोठी अडचण झाली आहे. वाशिमच्या रिसोड परिसरात अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणी अटक केलेल्या डॉक्टरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक करत सर्व दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा मराठा समाजानं दिलाय. घाटकोपर रमाबाई पुलावरती क्रेन कोसळली. क्रेन कोसळल्यामुळे एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्ग वाहतुकीसाठी 6 तास बंद ठेवण्यात आला असून वाहतूक सर्व्हिस रोडनं सुरू करण्यात आली आहे. हिंगोलीच्या बाळापूरमधील ग्रामीण रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना भर थंडीमध्ये जमिनीवरती झोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासनाची रुग्णांबाबतची अनास्था दिसून आली.